इंस्टाग्राम आणि यूट्यूब शॉर्ट्सवर मी जाहिरात टाकली होती की या संडेला मी करते आहे, म्हणजे 26 मेला 2024ला करते आहे बटाटेवडे, शिरा आणि पुलाव. तर ज्यांना कोणाला ऑर्डर करायची आहे तर ऑर्डर करा. तर आता माझं क्लाउड किचन नवं आहे, त्यामुळे मला 2 ऑर्डर झाल्या. 250 रुपये पर प्लेट ठेवलं होतं मी. मग आज सकाळी मी उठले, पटकन साजूक तूप घेतलं, त्यात रवा भाजला. काय करते बरं मी आता, रवा भाजते मला वाटतं. 2 लवंगा घातले आधी साजूक तुपात. फोडणी, मी लवंग्याची फोडणी करते नेहमी. तर 2 लवंगा घातल्या. मग 1 वाटी रवा, मोठी वाटी माझ्याकडे आहे, तर 1 वाटी रवा घेतला. तो छान घरभर वास येईल इथपर्यंत भाजून घेतला. बारीक रवा घेतला, पुढच्या वेळेला मोठा रवा घेईन, कारण बारीक रवा घेतला की तो जरा अगदी बारीक होतो. मग त्याच्यात मी दुप्पट गरम पाणी टाकलं. आपली सबस्क्रायबर आहे चॅनलची अस्मिता काळे, तिने मला सांगितलं की 2 नाही तिप्पट घ्यायचं पाणी, म्हणून मग मी दुप्पट पाणी घेतलं आणि 1 वाटी रव्यासाठी 2 वाट्या पाणी आणि 1 वाटी दूध घेतलं. तर चितळ्यांचं गाईचं दूध गरम करायला ठेवलं. तर ते काल आणलेलं होतं ते नासलं. मग परत दूध घेतलं दुसरं नवीन ताजं सकाळचं आणि ते तापवलं. मग ते तापवल्यावरती आता 1 वाफ दिली पाणी घातल्यावरती. शिऱ्याला एकदम फुलतो शिरा, खूप जास्त होतो. मग आता मी म्हटलं तर साय धरली आहे त्या दुधाला, म्हणून गाळण्याने ते दूध घातलं आणि गरम दूध घातलं आणि मग ते आता परत रवा जेव्हा मी दुधात म्हणजे आधी परतत होते तेव्हा लवंगीची फोडणी होती, त्यामुळे तूप पण होतंच. नंतर थोडासा 1 चमचा तूप पण घातलं आणि चांगलं साजूक तुपात शिरा म्हणजे रवा शिजवून घेतला. दरवेळेला झाकण लावलं म्हणजे वाफ येते. वाफ आली की कळतं की रवा चांगला शिजला आहे त्यातनं दुधात किंवा पाण्यात. मग मी 1 वाटी साखर घातली आणि जरा हलवायला गेले की नेहमी मला वाटतं की गुठळ्या होत आहेत. मग मी असं जरा जास्त वेळ हलवत राहते. मग मी टोपी पण घातली मी केसावरती, कारण आपण जेव्हा क्लाउड किचन चालवतो तर एक तर स्वच्छ आंघोळ झालेली पाहिजे, ओटा स्वच्छ पाहिजे आणि परत हे पण पाहिजे. साखर घातली होती. मग थोडंसं केशर माझ्याकडे होतंच, म्हणून मी केशर पण घातलं आणि थोडंसं वेलदोड्याची पूड अलिबागवरनं आणली आहे ती घातली. चांगली अलिबागची वेलदोड्याची पूड चांगली आहे, तर ती घातली आणि मस्त हलवलं. मग परत थोडं साजूक तूप घातलं. छान व्यवस्थित परतत ठेवला. मग झाकण खरं नसतं ठेवायचं, मी विसरले, आणि झाकण ठेवून 2 मिनटं परत वाफ आणली. पण शिरा एकदा साखर घातली की झाकण नसतं ठेवायचं, चुकून ठेवलं. एनिवे, पण मी काय झालं नंतर, मग आता शिरा तर झाला, एक जबाबदारी संपली. मग म्हणलं आता चला मी काय बरं काल कुठलं आणलं, लाल किल्ला बासमती, इंडिया गेट बासमती तांदूळ आणलेला आहे. तर त्याच्यातला 2 कप घेतला, म्हणलं आम्हालाही होईल खायला. इंडिया गेट बासमतीचे 2 कप मेजरिंग कप मिळून चाळणीत अर्धा तास आधी चाळत ठेवले. आता साजूक तूप घेतलं, त्यामध्ये 2 लवंगा, 7-8 मिरे, 1-2 दालचिनी छोटे तुकडे आणि तेजपत्ता असं घातलं. त्याची फोडणी केली. त्याच्यामध्ये हे अर्धा तास भिजवून ठेवलेले लाल किल्ला बासमती तांदूळ, मग इंडिया गेट बासमती तांदूळ परतले 1-2 मिनटं. मग त्याच्यामध्ये साधारण 1.5 पट, ते 2 कप होतं म्हणून त्याच्यामध्ये मी 3 कप पाणी घातलं. 2 कप तांदूळाला 3 कप पाणी घातलं, 1.5 पट पाणी घातलं. चवीपुरतं मीठ घातलं, थोडंसं परतलं, एकदा खाऊन बघितलं, हात लगेच धुवून टाकले आणि मग कुकरच्या 2 शिट्ट्या दिल्या. कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्या तर ते पटकन मी पातेल्यात काढून ठेवलं, कारण त्या हिंडालिमच्या कुकरमध्ये ते अजून शिजू शकतो तो भात, आणि मला तो शिजायला नको होता. इकडे मी फ्लॉवर बारीक करून घेतला, म्हणजे त्याची बारीक बारीक फुलं काढून घेतली. नंतर फ्रेंच बीन्स होत्या, त्याचं तिरक्या कापून 1-1 हाताचं पेर असतं तेवढ्या चिरून घेतल्या. नंतर कांदे चिरून घेतले, बटाटे चिरून घेतले, असं सगळं नीट चिरून घेतलं. फ्रेंच बीन्स चिरून बघा, असं तिरकं केलं, छोटं केलं, कारण जास्त मोठं केलं तर खायला त्रास होईल. मग कांदा पण उभा चिरून घेतला, नंतर गाजर चिरून घेतलं, फ्लॉवर तर होतंच, आणि मग सगळं नाही का थोडंसं तेल गरम केलं
त्याच्यामध्ये आधी बेदाणे परतून घेतले, मग काजू थोडे तळून घेतले हलके, मग त्याच तेलामध्ये सगळ्या भाज्यानं 2-2 मिनटं परतून घेतल्या. फ्लॉवर, गाजर, मग ते सगळ्या भाज्या परतून घेतल्या आणि मग परत एकदा तेलाची फोडणी करून त्यामध्ये परत ते बडी वेलची आणि ते तेजपत्ता आणि लवंग मिरी एवढं घातलं आणि दालचिनी, आणि मग त्या सगळ्या भाज्या, बदाम आणि आपलं काजू आणि बेदाणे असं सगळं परतलं. आणि त्याच्यामध्ये 2 कप आहे म्हणून 1 टीस्पून आल्याची पेस्ट, 1 टीस्पून लसणाची पेस्ट अशी घातली. आणि ऑलरेडी फोडणीमध्ये मी 2 ते 3 उभ्या मिरच्या करून घातल्या होत्या. याच्यात बाकी काही घालायचं नाही, गरम मसाला वगैरे, पावडर वगैरे काही घालायचं नाही. ते घातलं की माझ्या मते चव बिघडते. तर मग हा भात जो होता काढून ठेवलेला, तो बराच वेळ काढल्यामुळे त्याची जरा किंचित ढेकळं झाली होती. तर हाताने ती सारखी करून ती घातली आणि 2 मिनटं तो वाफवून घेतला की पुलाव तयार झाला. मला वाटतं परतलेल्या भाज्यांमध्ये तांदूळ घालून 1 शिट्टी देण्यापेक्षा आधी भात करून घेतला आणि तो जर असा भाज्यांवर टाकला तर तो पुलाव जास्त छान लागतो. आणि छान परतून घेतला आणि मग त्याच्यावरती जेवढा मी तांदूळ घेतला तर तेवढी मोठी कढई माझ्याकडे नव्हती, म्हणून मी थोडीशी कमी भाजी भाजी सगळी मिक्स केली एका पातेल्यात आणि त्यातली जेवढी पुलावाला लागेल असं वाटलं तेवढी घेतली. तर मी बेसिकली तांदूळ साजूक तुपात परतला आणि भाजीला फोडणी जी केली लवंगची वगैरे खड्या मसाल्याची ती तेलाची केली. सो असं पुलावात तेल आणि तूप मिक्स दोन्ही आहे. भाजी थोडी कमी वाटली म्हणून परत घातली. आणि इकडे मी बटाटे कुस्करून घेतले, म्हटलं पुलावाला जरा एक वाफ येते तोपर्यंत कुस्करून घ्यावे. मग त्याच्यात कांदा घातला, मग आलं मिरची लसूण त्याची पेस्ट घातली, म्हणजे मिक्सरमध्ये ताजी केलेली, कोथिंबीर घातली, लिंबू पिळलं आणि मीठ घातलं. मग नंतर थोडंसं कालवल्यावर लक्षात आलं की चिमूटभर तरी साखर घातली पाहिजे. मग मी 1 अर्धा पाऊण चमचा साखर पण घातली त्यात. मग लक्षात आलं की कढीपत्ता घालायचा राहिला आहे, म्हणून कढीपत्ता फ्रीजमधनं काढला, कढी लिंब, आणि त्याचं जरा पानं मोठी होती म्हणून ती किंचित कुस्करली आणि मग ती घेतली आणि त्याचे मोठे मोठे गोळे आधी केले आणि मग ते चपटे केले. तर बटाटे वडे अगदी बाहेर विकत मिळतात ना तेवढे मोठे मोठे झाले. एवढे मोठे मी खरं करत नाही, पण चुकून तेवढे जरा जास्तच मोठे झाले, मोठे मोठे लाडू वडे गेले. पण मग मी आधी करून ठेवले कारण मला वेळेमध्ये डिलिव्हरी द्यायचं हे एक प्रेशर होतं, म्हणून मी ते सगळे केले. 1 मेजरिंग कप डाळीचं पीठ घेतलं, त्याच्यामध्ये तेवढंच पाणी घातलं आणि करडईचं तेल मी तापायला ठेवलं. त्या डाळीच्या पिठामध्ये हळद, तिखट, मीठ अंदाजाने घातलं आणि चिमूटभर सोडा घातला. आणि मग तेल तापलं आहे का नाही बघण्यासाठी 1 थेंब घालून बघितला. मग ते डाळीचं पीठ जरा पहिल्या वड्याला असं लक्षात आलं की पातळ झालं आहे, म्हणून त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून नंतर मी डाळीचं पीठ परत घातलं दुसऱ्या वड्यापासून. तर हा तळून बघते मी. पहिला बटाटे वडा बघितला कसा तळतोय, पण अगदी बाजारात जसा विकतात तसा मोठा झाला. एवढा तर मोठा मी खरं करत नाही कधीच, पण आज माहीत नाही काय झालं की खूपच जास्त मोठा झाला. मग ते मी थोडेसे छोटे केले, तरी ते मोठेच झाले. म्हणजे माहीत नाही की आज मला काय वाटलं की विकायचे आहेत म्हणून असं झालं का काय कळलं नाही मला. पण बटाटे वडा तळू दिला छानपैकी, उलटापालटा केला मधनं. हे दुसरे आहेत ते थोडे दाबून व्यवस्थित करून घेतले. नंतर जे 1 कपाला 1 कप पाणी घातलं तर त्याच्यात 2 टेबलस्पून मोठे डाळीचं पीठ घातलं, म्हणजे ते जरा घट्ट झालं. पिठात मी सांगितलं तसं तिखट, मीठ आणि हळद घातलेलं आहे. आणि बटाट्यामध्ये उकडलेल्या बटाट्यात कच्चा कांदा, आलं मिरची लसूणचं वाटलेलं मिक्सरमधनं बारीक केलेलं आणि कढीपत्ता, कोथिंबीर, लिंबू असं घातलं आहे. मग मला घाई होती की याची डिलिव्हरी द्यायची वेळच्या वेळेत, कारण मी तिला सांगितलं होतं की ब्रंचपर्यंत तुला मिळेल. सो आधी एक झाला आहे, पण मी तिला एक कॉम्प्लिमेंटरी देणार होते, कारण तिचं असं झालं की डंजोचे तिला 183 रुपये पडत होते. तर मी तिला म्हटलं अगं माझे 250 आणि तुझे 183 म्हणजे खूप जास्त होतं आहे,
तर तुला पाहिजे तर तू ऑर्डर कॅन्सल कर. ती म्हणली नाही नाही नाही, तुमचं जेवण आहे ना त्याच्यात एक खूप असं छान प्रेमळपणा आहे, तर मला हवं आहे. तर म्हणलं ठीक आहे. मग तिचे 183 रुपये होते, तर म्हणलं चला आपल्याला प्रेमळ म्हणते तर आपण तिला एक कॉम्प्लिमेंटरी बटाटेवडा देऊया, म्हणून मला बेसिकली 5 करायचे होते. मग मी आता अजून पण ते करून घेतले. बटाटे वासन नीट तळून झालेत वाटल्यावरती काढले. आणि मग हा मला वाटतं थोडासा कमी वाटला, तरी खूप मोठेच झालेत बाबा बटाटे वडे. मग अजून आता बहुतेक मी 2 ते घेतले तळायला, एकच घेतला मला वाटतं, म्हणजे 5 झाले. घाई होती, पॅकिंग करून पटपट द्यायचं. आता तेवढ्यात योगेश म्हणला, अगं तू कमिट केलंयस की बेदाणे आणि बदाम घातलेला शिरा, आणि बेदाणेच नाही घातलेस तू, लागत नाही आहेत, दिसत नाही आहेत. मग माझ्या लक्षात आलं, अरेच्या आपण पुलावमध्ये बेदाणे घातले पण शिऱ्यात नाही घातले. मग मी परत थोडंसं कढईत तेल तापवलं, तूप, साजूक तूप तापवलं, त्यात बेदाणे घातले आणि मग त्यात शिरा परत 2 मिनटं परतला. कारण म्हटलं जे म्हटलंय ते केलंच पाहिजे, म्हणजे अजून एक कुटाणा झाला मला. आता वेळाली प्लेट भरायची, तर लक्षात आलं वडे इतके मोठे आहेत की त्याच्यात 4 मावणारच नाही आहेत, म्हणजे मी खरंच खूप मोठे वडे केलेत. मग मी चटणीसाठी नारळ, कोथिंबीर, मिरची, लसूण, तिखट मीठ, साखर, तिखट नाही हिरवी मिरची असं आणि दही असं घालून नारळाची चटणी केली होती. बटाटेवड्याला अशी चटणी खूप छान लागते, तर ती केली. मग शिरा घातला, त्यावरती कापलेले काजूचे काप बदामाचे काप टाकले. मग 3 बटाटेवडे वेगळ्या याच्यात घातले आणि पुलाव पण एका वेगळ्या डब्यात घातला, आणि अशा रीतीने ऑर्डर तयार झाली. मग मी आज सेलो टेप तर आणलेल्या होत्या, पण आज मी एक वेगळी आयडिया केली. कारण माझ्या काय लक्षात आलं की इव्हन ते कुरिअरने जातं तेव्हा ते सेफ पाहिजे, म्हणून मी एक निळा टेप पण आणला. आणि त्याच्यामध्ये हे सगळं पॅक केलेलं एका कागदाच्या पिशवीत घातलं. बटाटेवड्यांना 3 अजून होते त्याला घातलं, पॅक केलं आणि मस्त निळी टेप लावली. म्हणजे काय की ती टेप काढता येत नाही, चिकटवलेली टेप कोणालाच काढता येत नाही. काढली तर कळतं की पॅकेट उघडलं. ही माझी कस्टमर जी आहे ती रेग्युलर कस्टमर आहे, त्यामुळे मी तिला एक एक्स्ट्रा बटाटेवडा दिला आणि कॉम्प्लिमेंटरी चटणी दिली, थोडासा शिरा पण जास्त दिला. म्हणलं लेट हर एन्जॉय. पॅकिंग माझं झालेलं आहे, पण अजून फायनल पॅकिंग नाही झालं. ही आहे इम्प्रूव्हमेंट माझ्या पॅकिंगमधली. माझी क्लाउड किचनची ऑर्डर तयार आहे. बटाटेवडा, शिरा आणि पुलाव. कॉम्प्लिमेंटरी दिलाय एक एक्स्ट्रा बटाटेवडा आणि नारळ, कोथिंबीर, मिरची, लसूण, मीठ, साखर आणि दहीची चटणी.